नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. पुढच्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात कसं हवामान असणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. सध्या जर आपण हवामान प्रणाल्या तुम्हाला सांगितल्या तर एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागावर बनलेला आहे. एक कमी दाबाचा पट्टा इकडे सेंट्रल छत्तीसगडपासून तर कर्नाटकाच्या भागापर्यंत येत आहे. याला विदर्भातील दक्षिण भागापासून हा सध्या इथून जाताना आपल्याला दिसत आहे. तसंच एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन असमच्या भागावर बनलेला आहे. या व्यतिरिक्त कमी दाबाचा पट्ट्यामुळे महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भातील पूर्वी भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस येणाऱ्या दिवसामध्ये सक्रिय आपल्याला पाहायला भेटू शकते. काही गावांमध्ये, काही तालुक्यांमध्ये आपल्याला हा पाऊस पडताना दिसू शकते, अशी शक्यता इथून आपल्याला दिसत आहे. पुढील 24 तासांमध्ये जर आपण पावसाचा अंदाजा तुम्हाला दिला तर पुढच्या 24 तासात नागपूर तसंच त्याला साठलेला गोंदिया आणि भंडाऱ्याच्या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा काही प्रमाणात दुपारनंतर किंवा संध्याकाळपर्यंत आपल्याला ढगाळ वातावरण तयार होऊन काही भागांमध्ये तुरळक स्वरूपाचा हलका पाऊस पाहायला भेटू शकते. विजेच्या कडकडाटासोबत काही भागांमध्ये पाऊस होऊ शकते किंवा किंचितच काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते आणि काही भागांमध्ये काही वेळासाठी जोरदार वादळी वारे वाहू शकतात. तर अशी शक्यता सध्या या 3 भागांमध्ये दिसू शकते. काही नागपूर, भंडारा, गोंदिया या भागांमध्ये अशी शक्यता आज दिवसभरात दिसू शकते, पण संपूर्ण भागात नाही असणार आहे. काही तालुक्यांमध्ये अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते. तसंच इकडे अमरावती, तसंच अकोला, बुलढाणा आणि वाशिम, यवतमाळ तसंच वर्धा या भागांमध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक तसंच त्याला साठून असलेला पुणे, नगर तसंच छत्रपती संभाजीनगर प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे आणि या भागात उष्णतेची लाट पुढच्या 24 तासांमध्ये कायम असणार आहे. इकडे परभणी, नांदेड, हिंगोली तसंच इकडे धाराशिव आणि त्याला साठलेला भाग या भागांमध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या संपूर्ण भागामध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं असून या भागात उष्णतेची लाट पाहायला भेटू शकते. तसंच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि त्याला साठून असलेला सिंधुदुर्ग, पालघर आणि मुंबई या भागात सुद्धा पुढच्या 24 तासांमध्ये प्रामुख्याने हवामान कोरडं आपल्याला पाहायला भेटू शकते. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच हवामानाचे अंदाज तुम्हाला जर पाहायचे असतील तर नक्कीच बेल आयकन क्लिक करून ऑलवर सेट करा.